या काय रे काय आहे? सर, लॉ एंड ऑर्डर को लेकर सवाल है। पूछा गया कि देवेंद्र फडणवीस का बयान आएगा कि कुत्ता भी गाड़ी में। मैं बोल रहा हूँ, मुझे मालूम है सब महाराष्ट्र में क्या चल रहा है। अगर मुझे नहीं मालूम होगा तो किसको मालूम होगा? हा, हे बघा, महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कुठे आहेत ही आता आम्ही जाहिरात देत आहोत, लापता। हा, कुठे आहेत गृहमंत्री? मुख्यमंत्र्यांचा काल वाढदिवस झाला असं कळलं, सेल्फी वगैरे घेतलेले आहेत गुंडांबरोबर, आधीचे नंतरचे, आणि काल मला असं कळलं की त्यांनी कोणाला फोटोज काढू दिले नाहीत। फोटो आणि व्हिडिओ बॅन होता काल, बरोबर ना? पण तरी सुद्धा ते आमच्याकडे आहेत, तरी सुद्धा आमच्याकडे आहेत काही फोटो। कोण भेटले, डॉन कोण होते, माफिया कोण होते, मर्डरर कोण होते, पण ठीक आहे। महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय आहे, आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रावरती एक निष्क्रिय गृहमंत्री लादले आहेत, हा त्यापेक्षा चिंतेचा विषय आहे। काल पुण्यात इथे अजितदादा पवार तुमचे पालकमंत्री आहेत। हा, काय झालं काल आपण पाहिलं असेल, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे, विश्वंभर चौधरी हे या राज्यातले सामाजिक चळवळीतले 3 प्रमुख लोक, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, हे या राज्यामध्ये निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी सभा घेतात। अनेक ठिकाणी त्यांच्या सभा उधळायचा प्रयत्न केला, त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांना जीवे मारण्याच्या संदर्भात काही प्रयत्न झाले या काळात। पण काल मात्र लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या पुण्यात हे निर्भय बनो आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या या 3 लोकांवरती जो हल्ला झाला, निर्घृण हल्ला झाला, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला, याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच। भारतीय जनता पक्ष शेवटचा घटका मोजतोय, आणि त्यांनी भाडोत्री गुंडांना सुपाऱ्या देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे, हे स्पष्ट दिसत आहे। निखिल वागळे, ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले आहेत, त्यांना ठारच मारायचं होतं। हा काय प्रकार आहे? हे जे 3 नेते आहेत, हे 3 सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे फडणवीसला का कुत्र्याची पिलं वाटली काय? ते जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तरी हे राजीनामा मागतील, वागळे, सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्या जीवाचं काय बरं वाईट झाले असतं तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून ते तिकडे दुर्लक्ष करणार होते? अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का? हा, शिवसेनेचा नगरसेवक, एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर, ज्याची ज्या प्रकारे हत्या झाली, कोणतं वैयक्तिक कारण? वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात, तुमची जबाबदारी नाही? बेकायदेशीर पिस्तूल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी। अभिषेक घोसाळकर पिलू आहे, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी, त्याचे माता पिता हे कुत्र्याची पिल्लं आहेत? अरे कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय। एक लक्षात घ्या, या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे। या भाजपच्या गुंडांनी एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलंही बदलत आहे, राज्यातलाही बदलत आहे, तेव्हा हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने उतरवू। आज उद्धव ठाकरे यांची 12:30 वाजता पत्रकार परिषद आहे, आणि माननीय उद्धव ठाकरे त्याच्यावरती सविस्तरपणे बोलतील। पण ही जी गुंडगिरी सुरू आहे, भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं, मुख्यमंत्री मिंद्यांच्या प्रेरणेनं सुरू आहे। हे राज्य इतकं बदनाम कधीच झालं नव्हतं, जागोजाग गुंडगिरी सुरू आहे। आज सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्या एका गुंडाबरोबरचा फोटो टाकलेला आहे। जन्मठेप, खून, अपहरण,
हत्या, आज सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत महाशय महात्मा. हा, काही दिसत नाही? गृहमंत्र्यांना दिसत नाही? गृहमंत्र्यांनी FIR दाखल केला पाहिजे मुख्यमंत्र्यावर. खरं म्हणजे रोज गुंडांबरोबर फोटो येत आहेत. हा, गुंडांच्या साथीनं राज्य चालवतायत. काय करतोय गृहमंत्री? माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्यांचे जे गुंडांबरोबर जे फोटो रोज येत आहेत, त्यांचे जे असोसिएशन गुंडांबरोबर आहे, SIT स्थापन करून त्याची चौकशी करा मुख्यमंत्र्यांची. पुरावे आम्ही देतो. तुमच्याकडले गाडीभर पुरावे जे आहेत तुम्ही कुठे घातलेत आम्हाला माहित नाही, अजित पवार विषयी किंवा यांच्या शिंद्यांविषयी. पण आमच्याकडले पुरावे जे आहेत ना, आम्ही गाडीभर म्हणत नाही, आमच्याकडे 4च फायली आहेत, त्या भारी पडतील या महाराष्ट्रावर. आणि जर हव्या असतील त्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना, त्यांनी सांगावं, मला त्यांनी वेळ द्यावी, त्यांना मी त्या फायली पाठवतो, पुरवतो. नाही नाही, बिहार अत्यंत खूप सुसंस्कृत, संस्कारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बरं आहे. महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला या बाबतीत. उद्योग, कृषी, विकास या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला. आणि गुंडगिरी, झुंडगिरी, माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुंडांना पाठीशी घालत आहेत. राज्य गांडूंच्या हातात आहे, त्याच्यामुळे गुंड फोफावलेत. आणि जेव्हा गांडूंचं राज्य येतं तेव्हा गुंडा भारी पडतील या महाराष्ट्रावर. आणि जर हव्या असतील त्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना, त्यांनी सांगावं, मला त्यांनी वेळ द्यावी, त्यांना मी त्या फायली पाठवतो, पुरवतो. नाही नाही, बिहार अत्यंत खूप सुसंस्कृत, संस्कारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बरं आहे. महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला या बाबतीत. उद्योग, कृषी, विकास या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला. आणि गुंडगिरी, झुंडगिरी, माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुंडांना पाठीशी घालत आहेत. राज्य गांडूंच्या हातात आहे, त्याच्यामुळे गुंड फोफावलेत. आणि जेव्हा गांडूंचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये या गांडूंवरती गुंड हवी झालेले आहेत. जा, का हवं ते करा, मी बोललो आहे. आपका खत्म हो गया, बोलिए क्या है? ऑर्डर को लेके सवाल पूछा गया, अभिषेक घोषाल का मामला आया तो मुख्य होम मिनिस्टर का बयान आया कि अगर कुत्ता भी गाड़ी के नीचे आ जाता है तो अपोजिशन मेरा रेजिग्नेशन. हाँ जी हाँ, तो क्या अभिषेक घोषालकर क्या कुत्ते का पिल्लू था? एक युवा कार्यकर्ता जो शिवसेना से सालों साल से जुड़ा है, उसकी दिन दहाड़े हत्या हुई, हत्यारा बीजेपी के साथ जुड़ा है, सब एविडेंस है. हाँ, उनका माँ, उनका बाप, उनकी पत्नी, उनकी छोटी बेटी का आक्रोश ये गृह मंत्री फडणवीस को विचलित नहीं करता. और क्या बोलता है, कुत्ते के पिल्लू है हम लोग, मरे हुए लोग कुत्ते के पिल्लू है, उनकी माँ, उनकी बेटी कुत्ते के पिल्लू है क्या? क्या कौन सी भाषा है ये? कल पुणे में भी सीनियर जर्नलिस्ट निखिल वागड़े और उनके साथियों के ऊपर हमला हो गया. बीजेपी के गुंडों से मारने की कोशिश की पुणे के सड़क पर. क्या वो लोग कुत्ते के पिल्ला है? किस ये जो लोग बैठे हैं सत्ता पे, कौन है ये लोग? अरे भाई, अमित शाह जी से मैं पूछना चाहता हूं, ये महाराष्ट्र आप किसके हाथ में दिया है? हमारा छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र को आप किसके हाथ में दिया है? जो मरेगा वो कुत्ते का पिल्लू है. आप कौन है फिर? वहां जाकर कुत्ते जैसे दिल्ली में दूम हिलाते हो और यहां आकर भौंकते हो हमारे ऊपर. देख लेंगे, सरकारें बदल जाएगी, आज नहीं तो कल सरकार बदल जाएगी, सबका हिसाब होगा. सेल्फी की बात है, सेल्फी की बात मुख्यमंत्री जो है महाराष्ट्र के,
मैं दर दिन उनका एक फोटो और उनके बेटे का फोटो ट्वीट कर रहा हूं। सभी गुंडे हैं, 302 वाले हैं, माफिया है, हत्यारे हैं, उनके साथ मुख्यमंत्री सेल्फी ले रहे हैं। यह हमारा महाराष्ट्र का कैरेक्टर है, चरित्र बन गया है कि गुंडों का राज है और गुंडे चला रहे हैं। ये गुंडों का राज गुंडे चला रहे हैं। महाराष्ट्र में इस प्रकार से कभी नहीं हुआ था। सर, जलगांव में प्राइम भी मिनिस्टर पार्षद हैं, नरेंद्र मोदी ने महेंद्र कहा है मोदी कि का मुझे उनके ऊपर पॉवर्टी हटाना आता है। पिछले 70 सालों में जिन्होंने गरीबी हटाओ का नारा दिया, उन्होंने वाकई में गरीबी हटाई नहीं। 80 करोड़ गरीब लोगों को मुफ्त में रेशन देना यानी गरीबी हटाना नहीं है भाई। 5-5 किलो फुकट का राशन देकर आप गरीबों को और गरीब और गुलाम बना रहे हो। हमें मत सिखाइए देश कैसा चल रहा है। आप उनको आत्मनिर्भर बनाइए, रोजगार दीजिए। हाँ, जो खेती करने वाले लोग हैं उनका इनकम डबल कीजिए, जो आपने वादा किया था उसके ऊपर बोलिए। 5 किलो मुफ्त अनाज देने से गरीबी नहीं हटती। प्रधानमंत्री जी, संभल कर बात कीजिए। सर, महेंद्र मोदी का निधन हो गया, भाजपा के पूर्व पार्षद थे, उनके ऊपर जलगांव में हमला हुआ, नहीं। नासिक में निधन हो गया उनका। बात ऐसी है, गृह मंत्री को बोलो और एक कुत्ते का पिला मर गया। गृह मंत्री को बोले और एक कुत्ते का पिला मर गया है। आपके नजर से एक कुत्ते हैं ना सब। इस राज्य में कौन कुत्ता है और कौन हाथी और कौन शेर है, आने वाला समय बताएगा। चले, थँक यू व्हेरी मच। नेत्यांचे दौरे चालू आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहतोय. पाहिलं आपण तर उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, शरद पवार असतील, सुषमा अंधारे असतील, रामदास दानवे असतील, त्यांचे महाराष्ट्रभर आहेत दौरे ना. चालू आहेत आणि त्यातच अशा प्रकारच्या घटना घडतायत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. पोलीस खातं सध्या हे गुंडांना सलाम करण्यामध्ये गुंतले. ज्या गुंडांची धिंड पोलिसांनी काढली ठिकठिकाणी, त्या गुंडांना जर शिंदे गँगमध्ये प्रवेश मिळत असेल किंवा भाजपमध्ये प्रवेश मिळत असेल आणि त्याच गुंडांच्या संरक्षणासाठी जर त्याच पोलिसांना लावलं जात असेल तर या राज्यात दुसरं काय घडणार? सर, व्हाईट पेपर की बात कर लीजिए सर, व्हाईट पेपर